चला तर आपण बघूया ह्या ब्लाऊजची कटिंग. कस्टमरच्या म्हणण्यानुसार कस्टमरला हा ब्लाऊज खूप सुंदर आला. 3 पीसमध्ये 37 छातीचा हा ब्लाऊज आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा, कारण कुठेही अजिबात शोल्डर उतरला नाही किंवा फिटिंग एकदम व्यवस्थित आली. आणि आपण याच्यात पूर्ण समजून घेऊया कार्डशीट पेपरवर कशा पद्धतीने याची कटिंग केली. नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर आपण 37 छातीचा हा प्रिन्सेस ब्लाऊज बघणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. जसं तुम्ही याच्या अगोदर तुम्ही ब्लाऊजची पूर्ण फिटिंग पाहिली, तर कटिंग एकदम सिंपल पद्धतीने आहे, काहीच अवघड नाही. आणि स्टिचिंग व्हिडिओ तर तुम्ही पहा माझ्या चॅनलला, कारण शिवण्याची पद्धत एवढी सोपी सांगते मी तुम्हाला. अस्तर ब्लाऊज असू द्या किंवा बिना अस्तरचा ब्लाऊज असू द्या, तुम्ही सगळे व्हिडिओ बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल माझे टेक्निक. आणि सगळ्यात अगोदर आपल्याला उंची घ्यायची. तर उंचीमध्ये आपण कमी जास्त करू शकतो. तर कस्टमरला उंची 14 इंचाची लागत होती, तर आपण ही 15 इंचाची घेतली. जर तुम्हाला उंचीमध्ये कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही उंचीमध्ये कमी जास्त करू शकतात आणि बाकीचे माप जसे आहे तसे टाकू शकतात. तर 15 इंचाची उंची घेतली. 14 इंच हा ब्लाऊज शिवून होणार. 5.5 इंच आपण शोल्डर टाकायचे. 5.5 इंच शोल्डर टाकले. 2.25 इंच आपल्याला गळा घ्यायचा आहे. 37 छातीला 2.25 इंच गळा घेतलाय, कारण कस्टमरला इथे थोडासा कमी लागत होता. आणि नंतर 11 इंचाचा आपण आपण अगोदर समोरचा भाग कट करू. आता 5.5 इंच आपण शोल्डर टाकले, 2.5 इंच गळा झालाय. तर 5.5 इंचाचा आपल्याला मोंड्यासाठी पण टाकायचंय. 5.5 इंच मोंड्याचं माप टाकलं आपण. आता मी तुम्हाला सांगते, जर तुम्ही अंगावर माप जर घेतलं तर 2 इंच मिक्स करा आणि नंतर मग चौथा भाग काढा आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन द्या. आणि तुम्हाला जर अशा पद्धतीने जर कटिंग करायची तर तुम्ही अशा पद्धतीने जरी केली तरी चालते. म्हणजे आपण 37 छातीचा ब्लाऊज कटिंग करतो, तर त्याच्यामध्ये आपण चौथ्या भागामध्ये 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन ठेवू नका, 2 इंचच ठेवा. आता मी तुम्हाला परत एकदा सांगते का आपण मोंड्यासाठी किती माप घेतलं. 5.5 इंच, शोल्डर 5.5 झालं, गळा झाला आपला 2.5 इंच. आता 37 छातीला जो आपला चौथा भाग येतो तो घ्यायचा आहे. जवळजवळ 7 इंच जरी घेतले तरी चालते, कारण एकच लाईन कमी पडते. तर आपण 7 इंच हा परफेक्ट असं घेऊ आणि त्याच्यामध्ये 2 इंच शिलाई ॲड करू, शिलाई मार्जिन ॲड करू. तर 2 इंच आपण शिलाई मार्जिन ॲड केली. आता हे माप जेवढं आलं, जवळजवळ 9 आणि 2 पॉईंट आले, तर आपण इथे अर्धा इंच कमी करू. अर्धा इंच कमी करायचे. कमरेचा चौथा भाग अधिक 2.5 इंच जरी घेतला कमरेला तरी पण येऊन जातं. आता आपल्याला मोंड्यामध्ये बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतो की इथं चून पडते किंवा घोळ येऊन जातो. तर तसं नव्हतं, आपण अर्धा इंच पाठीमागं येऊ आणि मग ह्या लाईनपासून आपण 1 ते 1.5 इंचाचा मार्क करू. म्हणजे आपण पाठीमागच्या भागाला 1.5 इंच आपण पॉईंट देतो, 1.5 इंचाचा. आता हे आपण 5.5चं आपण निम्मं घ्यायचं आहे. 5.5चं निम्मं घेतल्याच्या नंतर आपण थोडंसं 1-2 लाईन खाली उतरायच्यात आणि नंतर मग आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. मग आकार देताना तुम्ही बघू शकतात का आपण ही समोरची जी लाईन होती त्या लाईननुसार आकार दिलाय. म्हणजे ही लाईन, ह्या लाईननुसार आपण आकार दिलाय. आणि आपले दुसरं जे 1 इंचाचं माप आहे ते इथं बसतं आणि मग आपण ह्या लाईनपासून याला आकार देऊन घेऊ आणि टच इथं करायचं आहे आपल्याला. अशा पद्धतीने हा झाला आपला 37 छातीचा ब्लाऊज. आता आपल्याला काय करायचं आहे, समोरचा आपल्याला गळा टाकायचा आहे. तर गळा आपण घेऊया 6.5 इंचाचा. 6.5 घ्या किंवा 7 घ्या, तुम्हाला जेवढा आवडतो त्यानुसार आपण गळा टाकू शकतो. तर हा गळा होता जो मी ब्लाऊज दाखवला, 6.5 इंचाचा गळा होता. त्याच्यामध्ये मग आपण गोल गळा द्यायचा आहे आपल्याला. गोल गळा झाला. आता क्रॉस पट्टीसाठी आपण 2.5 इंच खालच्या बाजूने घ्यायचं आहे, 2.5 इंच. किंवा वरून जरी आपण चेक केलं तर 12.5वर हा पॉईंट येऊन जातो.
आता आपण काय करणार आहोत, सगळ्यात अगोदर आपल्याला टक्स पॉईंट घ्यायचा आहे. तर टक्स पॉईंट आपण 3.5 इंचाचा जरी घेतला तरी चालते. 3.5 इंचाचा आपण टक्स पॉईंट घेतला. वरती आपण आलो 1 इंच. 3 पीसमध्ये हा प्रिन्सेस ब्लाऊज आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, 1 इंच इकडच्या बाजूने यायचं आहे आणि 1 इंच आपल्याला दुसऱ्या बाजूने जायचं आहे. पाहू शकतात 1-1 इंचाचा आपण इथं मार्जिन केली. दोन्ही बाजूने आपण 1-1 इंचाला मार्जिन करून घेतली आणि नंतर आपल्याला याला आकार देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आता आपण जे 1 इंच घेतलं, हे 1 इंच आपल्याला कुठं वाढवलं पाहिजे, ह्या बाजूने 1 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचे आणि थोडंसं शिवण्यासाठी आपण इकडच्या बाजूने अर्धा इंच, कारण ज्यावेळेस इथं प्लेट पडते तर त्यावेळेला कपडा कमी होऊन जातो. मग मोंड्यामध्ये परत अडचण नाही आली पाहिजे का कापड कमी पडला, तर त्याच्यासाठी काय करायचं आहे, आपण शिलाई मार्जिन पण देणार. अशा पद्धतीने आपण शिलाई मार्जिन पण दिली. आता आपल्याला काय करायचं आहे, क्रॉस पट्टीसाठी आपल्याला थोडासा आकार देऊन घ्यायचा आहे. आकार देऊन घ्या. हा आकार थोडासा गोल जरी आला तरी पण फिटिंगला छान येऊन जातो. किंवा आपण काय करायचं आहे, अशा पद्धतीने जरी टक्स पॉईंट दिला 10 इंचावर, समजा हा 10 इंचावर आलाय, 10 इंचावर टक्स पॉईंट दिलाय तरी चालतं. 10 इंच हे आलं. आता नंतर मग आपण हे कटिंग न करता, खालच्या बाजूची कटिंग न करता आपण अशी जरी कटिंग केली तरी चालते. 1 इंचाची अशा पद्धतीने आपण 10 इंचावर एक पॉईंट दिला आणि नंतर मग आपण असा आकार देऊन घेतला. वरून आपण माप घेतलं 10 इंचावर. मग हा पॉईंटने दिला तरी चालते. एखाद्याला जास्त खाली नाही आवडत, टक्सला उभा जर येण्यासाठी जर घ्यायचं असेल तर अशा पद्धतीने वरूनच माप घ्या, म्हणजे व्यवस्थित येऊन जाईल. आता आपण याची कटिंग करूया. आता याच्यामध्ये बदल कुठं करायचा मी तुम्हाला दाखवते ह्या व्हिडिओमध्ये. थोडंसं आपल्याला खालच्या बाजूने घ्यायचं आहे, लक्षात ठेवा. आता हा जेवढा आपला पाठीमागचा भाग झाला, आपण जरा वेळासाठी याला मोडपून घेऊ आणि नंतर आपण पाठीमागचं एवढी कटिंग करू, कारण याच्यामध्ये एक्स्ट्रा वाढवण्याची काही गरज नाही. हे परफेक्ट माप आहे. जे आपला फ्रंट बाजू होती आपण त्याच्यासाठी वाढवलं आहे. आता मी तुम्हाला दाखवते समोरचा भाग. अगोदर आपण याला फ्रंट जो आकार आलाय मोंड्याचा तो कट करायचा आहे. आणि नंतर आपण गळ्याचा आकार लगेच कट करायचा आहे. आता मी तुम्हाला याच्यामध्ये बाही कटिंग नाही दाखवणार, कारण मी तुम्हाला हर एक व्हिडिओमध्ये बाही कटिंग कशी केली पाहिजे हे दाखवते. आता जे आपण टक्ससाठी 1 इंच वाढवले इकडच्या बाजूने, तर आपल्याला आता इकडच्या बाजूचं राहिलं तर ते कशा पद्धतीने वाढवायचं आहे मी तुम्हाला ते पण दाखवते. ज्या वेळेला आपण शिवतो इथं दाखवते मी तुम्हाला. आपल्याला गळ्याकडून वाढवायचं आहे, तर मग आपण जसं आहे तसं आपल्याला अगोदर आखून घेतलं पाहिजे. कारण आपण एकच साईडला टक्स वाढवलंय, कापड कमी पडू नये म्हणून. जसं आहे तसं आपण पूर्ण आखून घेतला. आता हा झाला आपला
पूर्ण समोरचा भाग आखून. तर आपल्याला इथं जसं आपण हे 1 इंच जास्त घेतलंय टक्सचा, तसंच आपल्याला गळ्याकडून पण 1 इंच जास्त घ्यायचंय, बाकी कुठंच बदल करायचा नाही. आणि नंतर मग आपल्याला ही बाजू इथं जोडून घ्यायची. थोडंसं तिरकं आलेलं, तर मी पण तिरकाच घेते. आता मी तुम्हाला बदल दाखवते याच्यामध्ये, का कसा बदल झाला याच्यामध्ये. अशा पद्धतीने जर ब्लाऊज कटिंग केली तर जसं मी तुम्हाला ब्लाऊज कस्टमरचा दाखवलाय त्यानुसारच याची फिटिंग येणार. खूप कमी वेळामध्ये स्टिचिंग आणि कटिंग व्हिडिओ दोन्ही आहेत. तर दोन्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर याच्यामध्ये पाहू शकतात अशा पद्धतीने याची कटिंग झाली. तर हे बघा, आता याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, क्रॉस पट्टीमध्ये एक्स्ट्रा घ्यायचं आहे. ते कशासाठी घ्यायचं आहे, कारण अर्धा इंच क्रॉस पट्टी खाली वरती मुडपण्यात जाते आणि अर्धा इंच खाली मुडपण्यात जाते. तर हे माप कमी पडू नये याच्यासाठी आपल्याला मग क्रॉस पट्टीमध्ये 1 इंच जास्त घ्यायचं आहे. 1 इंचापेक्षा कमी घेऊ नका. आणि क्रॉस पट्टीची लांबी जर तुम्हाला समजले नाही किती घेतली पाहिजे परफेक्ट, तर तुम्ही असं जरी पाठीचा भाग जरी ठेवून घेतला, जसं मी तुम्हाला दाखवले, तर आपण मार्किंग केली तर एवढी एक्स्ट्रा झाली, ही काढून जरी टाकली तरी चालते. आता हा पाठीचा भाग झाला, जसं आपण 2.5 इंच गळ्यासाठी माप घ्या आणि जेवढा तुमचा गळा असेल त्यानुसार गळा घ्या. आणि ही व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.